आम्ही आबेटा येथील कृष्णनंदन आश्रमामध्ये रात्रीचा मुक्काम केला. रात्री भोजन प्रसादी झाल्यानंतर निवांत आश्रमात झोपलो. तारीख 17/11/2018 उजाडली. सुवागाव येथील शिंगनाथ महादेव आश्रम येथे बालभोग घेतला. तेथील हे मंदिर त्याचे चित्रण आम्ही केले. दुपारी नावेठा तालुका जिल्हा भरूच येथील सदानंद अवधूत आश्रम येथील मांगीलाल शर्माजी यांच्याकडे भोजन प्रसादी घेतली. रात्रीचा मुक्काम झाडेश्वर नीळकंठेश्वर महादेव मंदिरात झाला. तारीख 19/11/2018 मंगलेश्वर तालुका जिल्हा भरूच येथील साक्षात नर्मदा मयाचे रूप असलेल्या शशीबेन पंड्या आणि ज्योतिबेन पंड्या यांच्याकडे एकादशीच्या दिवशी भोजन प्रसादीचा योग आला. शशीबेन आणि ज्योतिबेन या दोघं बहिणींच्या बाबतीत म्हणायचं म्हणजे काय बोलावं आणि काय राहावं की ज्यांनी हयात आपलं जीवन परिक्रमावासींसाठी आणि त्यांच्या सेवेसाठी वाहून घेतलं, अशा त्या महान दोघं बहिणी आहेत. परंपरेच्या दृष्टिकोनातनं 125 वर्षाचा इतिहास त्यांच्या पाठीशी आहे आणि पूर्वजांपासून चालत आलेली ही जी रीत आहे परिक्रमावासियांसाठी भोजन करून देणे आणि मयाची सेवा करणे या व्यतिरिक्त जीवनामध्ये कुठं त्यांनी ठावच दिला नाही. प्रोफेसरची नोकरी असताना 17,000 पगार असताना या मैयांना काय जरूर आहे परिक्रमावासींची सेवा करण्याची, परंतु नाही. प्रत्येक शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे तो भगवंताचं रूप आहे याची जाणीव त्यांना आहे. कोण जाणे कोणत्या रूपामध्ये भगवंत त्यांची परीक्षा घेईल आणि कोण साधूच्या रूपामध्ये आपल्याकडे येईल आणि आपल्याला दर्शन देऊन जाईल, या भावनेने ह्या दोघं बहिणी शशीबेन आणि ज्योतिबेन ह्या सेवा करीत असतात. त्यांचे फोटो मी या ठिकाणी चित्रित केलेले आहेत. नुसत्या त्यांच्या दर्शनाने सुद्धा आपली परिक्रमा पूर्ण होईल एवढं सात्विकता त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अंगीकारलेली आहे. आणि म्हणून या अशा नर्मदा मयाच्या रूपामध्ये कार्यरत असलेल्या या दोघं बहिणींना मी नतमस्तक होतो आणि परमेश्वर अशी सेवा आणि असे विचार प्रत्येक परिक्रमावासींच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी परिक्रमाचा हा रस्ता येत असेल त्या ठिकाणी आश्रमांमध्ये अशा व्यक्तींची उभारणी भगवंतने करावी अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. दुपारचे फराळ प्रसादी घेतल्यानंतर सुवागाव येथील श्री शिंगलेश्वर महादेव आश्रम येथे चहा घेऊन अविनाशजी पांडे यांच्या भाच्यांकडे चहासाठी थांबलो. रात्रीच्या मुक्कामासाठी श्री नर्मदा पथिक आश्रम झणोर येथील बलकेश्वर महादेव येथे थांबलो. तारीख 20/11/2018 या दिवशी नांदगाव, सोमज, देलवाडा, ओस येथून मोठी कोरल पुनीत आश्रम येथे दुपारचे जेवण प्रसादी घेतली. रात्रीचा मुक्काम श्री रंग अवधूत आश्रम धर्मशाळा नारेश्वर महादेव तीर्थ येथे भोजन प्रसादी घेऊन मुक्काम केला. तारीख 21/11/2018 रोजी बलकुवा आश्रमास भेट दिली. बलकुवा आश्रमाचे जे मालक आहेत त्यांच्याबद्दल काय बोलायचं. त्यांनी सुद्धा परिक्रमा पूर्ण केली आणि परिक्रमावासींसाठी
एक पुस्तक त्यांनी लिहून दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणाचे मुक्काम, प्रत्येक ठिकाणाचे रस्त्याची माहिती यांनी सुंदर प्रकारे आपल्या या प्रवासातल्या ग्रंथामध्ये नमूद केलेली आहे. तिथून चहा घेतला. त्या ठिकाणी बलकुवा आश्रमातले मालक नव्हते, तर आम्ही न थांबता पुढच्या मार्गाला आम्ही लागलो. कहुणा, कोलिया, रणापूर येथून शिवभद्रा येथे दुपारी भोजन प्रसादी घेतली. रात्रीचा मुक्काम श्री राजराजेश्वरी महादेव मढी, तालुका सिन्नर, जिल्हा बडोदरा या ठिकाणी आम्ही या मैयाच्या कुशीमध्ये जाऊन पोहोचलो. काय सुंदर असं वातावरण, तिथले घाट रचना आणि तिथले जे सेवेकरी आहेत त्यांचे प्रेमळ असा स्वभाव, याच्यामुळे मन असं मंत्रमुग्ध झालं. आणि त्या ठिकाणची छायाचित्र आपल्यासमोर आहेतच. तिथून आम्ही दुपारचं भोजन घेतल्यानंतर सत्यनारायण मंदिर, डोंगरे महाराज प्रस्थापित मालसर येथे रात्री मुक्कामासाठी थांबलो. भव्य असं हे मंदिर आहे. याच्या छायाचित्रांकित प्रती आपल्या समोर आहेतच. आपण घरी बसल्या जरी या मंदिराचं दर्शन घेतलं तरी डोंगरे महाराजांचं आपल्याला दर्शन होईल. या पद्धतीने मालसर गावातलं हे प्रमुख असं स्थळ आहे, मंदिर आहे. आणि त्याला लागूनच मैया वाहते नर्मदा किनारी हे मंदिर आहे. तारीख 22/11/2018 रोजी मैयाच्या किनाऱ्यामध्ये प्रवासात सुरुवात झाली. कठीण अशा वाटेने चालत असताना दगड, धोंडे, कडे, कपारीच्या माध्यमातून वाटचाल चालू असल्याचे चित्रण आपण पाहत आहोत. रस्त्यात संत आसाराम बापूंचा आश्रमातील सेवेकरीने बोलावून शरबत दिले. आम्ही शरबत घेऊन वाटचालीस लागलो. मुलेथा गाव येथील राधाकृष्ण मंदिर या ठिकाणी भोजन प्रसादी घेतली. गुप्तेश्वर महादेव, मृत्युंजय महादेव आश्रम येथे दुपारी भोजन प्रसादी घेऊन रात्रीच्या मुक्कामासाठी वाटचाल केली. बद्रिका आश्रमात येऊन पोहोचलो. तेथील हनुमंतराय तसेच भगवान शंकराच्या मोठ्या प्रतिमा पाहावयास मिळाल्या. मैया किनारी हा आश्रम भव्य स्वरूपात आहे. तेथील हे क्षणचित्रे आहेत. रस्त्यावरील साई रेवा आश्रम या ठिकाणी बालभोग घेतला. गाव भीमापूर दुपारी कर्नाडी गाव येथील नर्मदा मैयाच्या घाटावरून ओरसंग नदीच्या संगमावर प्रचंड जनसमुदाय स्नानासाठी आलेला होता. येथे आम्ही स्नान केले. या भागात दक्षिण प्रयाग म्हणून ओळखले जाते. तेथील एका पंडियाकडून ही माहिती घेतली. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा फोन करू ज्या ठिकाणी कर्णांना दफन केलेले आहे तिथलं हे छायाचित्रण आपल्यासमोर आहे. दानवीर कर्ण या ठिकाणी त्यांचा देह दफन करण्यात आलेला आहे. सोमेश्वर, कुबेर भंडार, पावकेश्वर, अग्नितीर्थ, गायत्री मंदिर विशेषतः या ठिकाणी असून दानशूर कर्णाला याच भूमीत दफन केल्याची माहिती महाराजांनी आम्हाला दिली. त्याप्रमाणाचे
तारीख 23/11/2018 रात्रीचा मुक्काम तिलकवाडा येथील नर्मदा अन्नक्षेत्र येथे झाला. स्वामी विवेकानंदांची प्रतिमेची फोटो घेतला आणि त्या ठिकाणी आम्ही रात्रीचा मुक्काम केला. तारीख 24/11/2018 रोजी मणी नागेश्वर मंदिर आश्रम येथे बालभोग घेतला. तेथील मंदिराचे दर्शन घेतले. रात्रीचा मुक्काम पंचमुखी हनुमान मंदिर जीवनपुरा येथे थांबलो. तारीख 25/11/2018 न्हाणे अंबाजी गडबोरियात राजेश्वरी प्रतिभाभाई महेश्वरी यांच्याकडे जलेबीची सेवा घेऊन वाघेश्वरी मंदिर महादेव मंदिर वाघाज येथे मुक्कामास थांबलो. परिस्थिती नसताना, गरिबी असताना सुद्धा स्वतःच्या स्वकष्टाने कमावलेल्या या जलेबीच्या व्यवसायामध्ये राजेश्वरी प्रतिभाई महेश्वरी, परंतु मैयेबद्दल किती आपुलकी, काय सांगावं. जेवढी जलेबीला त्यांची गोडी होती तेवढे शब्दामध्ये त्यांची गोडी होती. आणि ते मैयाची सेवा करताना त्यांच्या शब्दातनं त्यांच्या तोंडातनं एकच वाक्य निघायचं, कोण जाणे मैया आम्हाला केव्हा येऊन भेटेल. आणि म्हणून आमचा हा अट्टहास चालू आहे की परिक्रमावासींची सेवा करावी. घर लहान आहे म्हणून आपली व्यवस्था या ठिकाणी मी करू शकत नाही, परंतु आमच्याच गावात या ठिकाणी मंदिर आहे, त्या ठिकाणी तुमची व्यवस्था होईल आणि रात्रीची भोजन प्रसादीची बी व्यवस्था होईल. अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि त्या मंदिरापर्यंत पोहोचवले. तारीख 26/11/2018 ग्राम चापरिया कुवार येथील आश्रमात प्रदीप कुमार जीवनभाई यांच्याकडे भोजन प्रसादी घेतली. रात्रीचा मुक्काम सोंडवा येथील हनुमान मंदिरात झाला. धार जिल्ह्यात प्रवेश केला. तारीख 27/11/2018 सकाळी दहिगाव येथे पोहोचलो. तेथून पडियाल येथील शिवमंदिरात थांबलो. तेथील बाबा फार प्रेमळ होते, परंतु न थांबता चहा घेऊन कोंडा या गावी पोहोचलो. येथे दुपारी रतनजी वाल्लाजी यांनी नाश्ता दिला. 108 भगवानजी त्यागी स्वामीजी शिवधाम पडियाल येथून कोटेश्वर महादेव मंदिर येथे मुक्कामासाठी थांबलो. तारीख 30/11/2018 बोधवाडा येथे चहा घेऊन रात्री मुक्कामासाठी 1/12 येथील राम मंदिरात थांबलो. ग्रामस्थांनी भोजन प्रसादी आणून दिली. बराच वेळपर्यंत मंदिराची सेवा त्या गावातील लोक करीत असतात. महिला मंडळ सुद्धा त्या ठिकाणी येऊन भगवंताची आराधना त्यांनी केली. रात्रीच्या 10 वाजेपर्यंत त्यांचं भजन पूजन त्या ठिकाणी चालू होतं. असे 1/12 या गावाला आम्ही रात्री 11 नंतर झोपलो. तारीख 1/12/2018 उजडली. सकाळी मारेवा आश्रम शेमलदा तहसील नेमावर येथील महाकालेश्वर मंदिर गडी येथे भोजन प्रसादी घेतली. तेथून बडाबडदा येथे दुपारी पोहोचलो. स्वतः स्वयंपाक केला. रात्रीचा मुक्काम बकानेर येथील खेळापती हनुमान मंदिर मेला मैदान येथे मुक्काम झाला. येथील महाराज खूप प्रेमळ. त्यांनी आल्यास आम्हाला रूम दिला. त्याचप्रमाणे सर्व व्यवस्था त्यांनी लावली. चहा घेतला. चहानंतर रात्री खिचडीच्या महाप्रसादाचा भोजन प्रसादीचा योग आला आणि सुंदर अशा मंदिरामध्ये खेळापती मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आम्ही रात्री मुक्कामाला थांबलो. तारीख 2/12/2018 रोजी लुनेरा मार्गे कालीबावडी येथून मांडवगड जाण्यासाठी निघालो. रस्त्यात सरदार सिंग चव्हाण लोनेरा येथील यांच्या मड्यात दुपारची प्रसादी घेतली. रात्रीचा मुक्काम राम मंदिरात झाला. खिचडी प्रसादी घेऊन मुक्काम केला. ते 3/12/2018 कालीबावडी सोडल्यानंतर छिचरी रामाधामाच्या वाटेने मांडवगडच्या रस्त्याने चढाव चढत 12:30 वाजता मांडवगड गाठले. सुरुवातीला पुरातन मांडवगडाच्या दरवाजाचे दर्शन झाले. पुढे गेल्यानंतर नीलकंठेश्वर महाल म्हणून पुरातन अशा शिवलिंगाची
शिवलिंगावर पाणी पडत असल्याच्या तेथील स्थापत्य शिल्पकलेचा नमुना असलेले महादेवाचे दर्शन झाले. तेथून मांडवगडमध्ये प्रवेशद्वारातून 56 महाल पाहण्याचा योग आला. या 56 महालाची विशेष कथा आहे. या ठिकाणी येथे सर्व पुरातन भग्न झालेल्या मूर्तींचे दर्शन झाले. तसेच पुरातन गुम्मस तसेच मांडवगडातील इतिहासाची जाणीव करून देणारे अवशेष पाहत पाहत चतुर्भुज राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघालो. तेथील फलकाची छायाचित्रणं केलेली आहेत. तेथून मांडवगडाच्या इतिहासात भर टाकणारे मस्जिदीचे हे छायाचित्रण आहे. हजारो दरवाजांच्या कमानींनी मुक्त असे पुरातन बांधकामांनी मांडवगडाच्या इतिहासात भर टाकलेले आहे. अनेक प्रवासी मांडवगड पाहण्यासाठी येतात. प्रेक्षणीय स्थळ म्हणून मांडवगडची ख्याती आहे. हे मस्जिदांचे प्रवेशद्वार आहे. आपण पाहत आहोत हे अशरफी महलची छायाचित्रण आहे. मोहम्मद खिलजी का अकबरा येथे आहे. सभोवताली बगीचाची सुंदर रचना केलेली आहे. त्या ठिकाणी पाण्याच्या साठी ही जिवंत विहीर आहे. सर्व पाहून झाल्यानंतर आम्ही साईबाबा आश्रम मुक्कामासाठी थांबलो. तेथील मंदिराचे हे चित्रण आहे. या पुण्यात्म्याने परिक्रमावासींसाठी निवाऱ्याची व्यवस्था सुंदर केलेली आहे. मांडवगड भगवान शिव मंदिर पुरातन असून येथील मंदिरातील हे चित्रण आहे. तारीख 4/12/2018 रोजी मांडवगड सोडताना जाली महाल मार्गे रेवा कुंडकडे वाटचाल केली. रेवा कुंडची महती मोठी आहे. या ठिकाणी प्रत्यक्षात माँ नर्मदा चे आगमन झालेले आहे. कारण मांडवगडची राणी मैयाचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसे. एकदा पावसाळी वातावरणामुळे माँ नर्मदाचे दर्शन करणे अशक्य झाले. मुळे राणी पद्मावतीने मैयाचा धावा केला. तेव्हा माँ नर्मदा राणी पद्मावतीच्या महालाच्या समोर येऊन दर्शन दिले. महाल व रेवाकुंड यातील अंतर 50 ते 100 पावलांचे आहे. त्यामुळे नर्मदा परिक्रमावासियांची परिक्रमा खंडित होऊ नये म्हणून महालाच्या खालून परिक्रमा मार्ग आहे. या रेवाकुंडवर स्नान करूनच परिक्रमावासी पुढील वाटचाल करीत असतात. म्हणून आम्ही स्नान करून पूजापाठ करून मांडवगडाचा पहाडी भाग उताराकडे निघालो. हा पहाडी भाग उतरणीला फारच कठीण असा आहे. जेव्हा पहाड संपण्याच्या आनंदात आम्ही हात वर करून मैयाचा जयघोष केला. नर्मदे हर, नर्मदे हर, माई की जय हो, नर्मदे हर. तारीख 4/12/2018 रोजी भगवान्या येथील श्रीराम मंदिर, चित्रकूट अखंड सच्चिदानंद आश्रम येथे आम्ही जाऊन पोहोचलो. दुपारची भोजन प्रसादी घेतली. तेथील हे मंदिर. रात्रीच्या मुक्कामासाठी धामनोद येथील व्यंकटेश बालाजी मंदिर या ठिकाणी बस स्टँडजवळ आम्ही चौकशी केली की या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था होईल की काय. परंतु मैयालाच आपल्या मुलांची चिंता असते आणि म्हणून त्याप्रमाणे मैयाच्या कृपेने आम्हाला व्यंकटेश बालाजी मंदिर या ठिकाणी रात्रीच्या मुक्कामाचा योग आला. त्या ठिकाणी आमची योग्य ती व्यवस्था त्या मंडळीने लावली आणि रात्रीची भोजन प्रसादी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि तेथील हे मंदिराचे फोटो आहेत. तारीख 5/12/2018 रोजी सहस्त्रधारा दर्शनासाठी जलकुटी श्री क्षेत्र दत्त मंदिर येथे दुपारी थांबलो. तेथील हे छायाचित्रण सुंदर गोमाता तसेच 4 वेद सोबतचे हे चित्रण तसेच सहस्त्रधाराचे चित्रण आपण पाहत आहोत. श्री क्षेत्र दत्तधाम सहस्त्रधारा जलकुटीचे महाद्वार, रस्त्यात अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली पानवट्याची विहीर हे चित्रण आपण पाहत आहोत. व सभोवताली गणेश मंदिराची प्रतिमा असलेले मंदिर. पुढील वाटचालीत आता आमचे महेश्वरात आगमन झाले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या घाटाचे दर्शन झाले. महेश्वर येथील मौनी बाबा आश्रमात मुक्कामाचे साहित्य ठेवून महेश्वर दर्शनासाठी निघालो. तारीख 5/12/2018 दिवस उजाडला. दुपारी 3 वाजेपासून तर संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत फिरत होतो. डोळ्याचे पारणे फिटत नव्हते.
कशी ही कल्पकता असेल. माई नर्मदा किनाऱ्यावर भव्य घाट बांधून तेथेच आपली राजवाड्याची रचना, देवघर, जुने हत्यारे, वंशावळीचा अभिलेख, पुण्यश्लोक, अहिल्यादेवीच्या भव्य स्मारक, अनेक मंदिरे, पाश्चिमात्य संस्कृतीच्या उत्कृष्ट नमुन्यांनी घाट, जनमानसांची प्रेक्षणीय स्थळं म्हणून गर्दीने व्यापला असल्याने हे चित्रण आपणासमोर उभे करताना मनाला खूप आनंद वाटत आहे. सहा 12/2018 उजाडलं. दुसऱ्या दिवशी मंडलेश्वर, नांद्रा, कतरगाव करीत कोगाव येथे दुपारी भोजन प्रसादीसाठी थांबलो. रात्रीचा मुक्काम पोगाव हनुमान मंदिर मुक्काम केला. श्रीमान काळूराम जाट यांच्याकडे भोजन प्रसादीचा योग आला. त्यांचे घर व ते स्वतःचे चित्रण आपण पाहत आहोतच. तारीख 7/12/2018 रोजी कोगाव सोडल्यानंतर श्री नागेश्वर मंदिर बळवाह येथे दुपारी पोहोचलो. तेथील हे चित्रण, त्याच्या मध्यवर्ती गाभारा व मंदिर परिसर आपण पाहत आहोत. रात्रीच्या मुक्कामासाठी जंगल रस्त्याने भिल्लट बाबा आश्रमात येऊन पोहोचलो. तेथील मंदिराचे हे फोटो आहेत. तेथील सेवेकरी यांनी खूप आपुलकीने भोजन प्रसादी व मुक्कामाची व्यवस्था केली. सुरतीपुरा असे त्या गावाचे नाव आहे. तारीख 8/12/2018 चव्वन ऋषी उदासीन आश्रम महोदरी येथे 11:30 वाजता पोहोचलो. तेथील छायाचित्रण आपणासमोर आहे. तेथील महात्म्य फार मोठे आहे. त्याबाबत तेथील संतांनी आम्हास सविस्तर माहिती दिली. ऐतिहासिक फलकाचे चित्रण घेतले. शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले. रात्रीचा मुक्काम श्रीमती किरणबाई डोंगरे यांच्या प्रेरणेने श्री रामचंद्र भगवानच्या मंदिरात आम्ही थांबलो. तेथे मंदिराचे हे छायाचित्रण आहे. माँ नर्मदाचे छायाचित्रण. तारीख 9/12/2018 बडेल मेहंदी खेळा हिरानिया नदी ओलांडून दुपारी नर्मदा मैया आश्रमात येऊन पोहोचलो. तेथील मैया तसेच प्रभू रामचंद्र मंदिर, हनुमान मंदिर दर्शन झाले. दुपारी भोजन प्रसादी घेऊन जयंती माता मंदिर पोहोचले. तेथे रात्रीचा मुक्काम झाला. जयंती माता मंदिराच्या थोड्या अंतरावर सुंदर प्रेक्षणीय स्थळ म्हणून भैरव गुफा आहे. भैरव गुफा दर्शनासाठी आम्ही गेलो. तेथील ह्या जलधारांचे चित्रण, तेथे स्नान केले त्यावेळचे
छायाचित्र. गवत माता नर्मदा मैयाची परिक्रमा वासी श्रीमान आसाराम बळवा यांनी भोजन प्रसादी साठी बोलवले. त्यांच्या घरी भोजन प्रसादी घेतल्यानंतर त्यांचे घेतलेले छायाचित्रण. तेथील दुपारी भोलेनाथ बाबा आश्रमात डांग येथे न थांबता धर्मेश्वर महादेव प्राचीन सिद्ध मंदिर आश्रमात मुक्कामासाठी थांबलो. तारीख 12/12/2018 रोजी सिंगाजी महाराज आश्रम बाही जगवाळा येथील श्रीमान जगदीश गवडी यांच्याकडे दुपारचे भोजन प्रसादी घेतले. त्यावेळी घेतलेले छायाचित्र. रात्रीचा मुक्काम नारायणपूर येथील श्रीमान मानसिंग भाई नाईक यांच्याकडे मुक्काम झाला. त्यांचे आरती करतानाचे छायाचित्र. त्यांनी सुंदर असं आम्हाला जीव घातलं, भोजन प्रसादी केली. तारीख 13/12/2018 कांजीपुरा येथे दुपारचे भोजन प्रसादी ग्रहण करून रात्रीच्या मुक्कामासाठी दावठा येथे श्रीमान बलराम भाई जाट यांच्याकडे भोजन प्रसादी घेतली. तारीख 14/12/2018 दावठाहून नर्मदा मैयाचे नाभिस्थान असलेल्या नेमावर येथे पोहोचलो. तेथे आंघोळी करून भगवान शंभूचे दर्शन घेऊन तेथील वातावरणाचे चित्रीकरण करून घेतले व तेथून मेळघाट येथील गुरुकुल असलेले बाबा आसाराम समाधी मंदिर येथे दुपारची भोजन प्रसादी करतानाचे हे छायाचित्र. दुपारी 12 वाजता मेळघाट सोडल्यानंतर करोंड माफी येथील रामस्वरूप पवार यांच्याकडे मुक्कामासाठी थांबलो. करोंड माफी येथे मंदिराचे छायाचित्रण आहे. 15/12/2018 रोजी बिजलगाव पिपलनेरिया बडी छिपानेर येथे चहासाठी थांबलो. तेथून सिहोर जिल्ह्यातील सीप नदी नावेने पार करताना हे चित्रण. दुपारी निम्मार्क आश्रम बडी छिपानेर जिल्हा सिन्नूर सोडल्यानंतर रात्रीचा मुक्काम शिलकंठ या गावी सरपंच साहेब यांच्याकडे झाला. तारीख 16/12/2018 डिमावर बाबरी घाट मठागाव येथील बाबूलाल कुसावा यांच्याकडे भोजन प्रसादी घेऊन नेहलाईकडे वाटचाल केली. नेहलाई येथील रात्री रामनारायण यादव यांच्याकडे सदावर्त घेऊन स्वयंपाक केला. रस्त्यात चहासाठी थांबलो. तेथील घरातील लहान मुलांचे छायाचित्रण. 17/12/2018 रोजी निनोर येथील हे मंदिर आहे. तेथील शुक्ल महाराज यांच्याकडे दुपारी भोजन प्रसादी घेतली व रात्री मुक्कामासाठी होलीपुरा येथील आश्रमात एकादशीची फराळ केली व रात्रीचा मुक्काम नर्मदा मैया घाट गोपाल मंदिर बुधनी येथे झाला. मैयाचा किनारा व घाटाचे छायाचित्रण आपण पाहत आहोत. तारीख 18/12/2018 मैयाचा किनारा मारुतीरायाचे दर्शन विशाल वृक्ष मौनी बाबा आश्रमात प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाई यांचे दर्शन झाले. दुपारची प्रसादी घेऊन रात्रीच्या मुक्कामासाठी बुधनी येथे पोहोचलो.
प्रशस्त मंदिर घाट राधाकृष्ण मंदिर दर्शन झाले. तारीख 19/12/2018 मा नर्मदा सेवा समिती शिहोर येथील राजकिशोर भार्गव यांनी भोजन प्रसादी दिली. दुपारी जोशीपुरा येथील कद्दारवाले बाबांच्या समाधी स्थानाचे दर्शन झाले. कालिका माता हनुमंतराय यांचे दर्शन होऊन चहा घेऊन तेथील जे पुजारी आहे गोविंद भाऊ यांच्याशी चर्चा केली. या ठिकाणी ज्यांना मुलंबाळं होत नाही त्यांची गोद भरायसाठी आपण जर संकल्प केला तर त्या ठिकाणी त्या संकल्पात सिद्धी होते आणि कद्दारवाले बाबा यांच्या आशीर्वादाने कुटुंबाला पुत्रप्राप्तीचा योग येतो अशी कद्दारवाले बाबांची महती त्या गोविंदभाईंनी आम्हाला सांगितली आणि त्याप्रमाणे मनातले शैल्य काढण्यासाठी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी धागा बांधला. रात्रीचा मुक्काम नानोर येथील राम मंदिरात मुक्काम केला. येथील मंदिराचे छायाचित्रण मनोकामनेश्वर महादेव, महाकालेश्वर, रोकडिया हनुमान मंदिर, नारायणपूर येथे दर्शन घेऊन वाटचालीत विवरे गावात चहा पाणीसाठी योग आला. येथील छायाचित्र आम्ही त्यांच्याकडे चहा घेत असताना रात्रीचा मुक्काम बरखेडा या ठिकाणी 2 शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात पोहोचलो. या ठिकाणाला दरवर्षी देवर्षी नारद यांचे तपस्थली संगमाचे दर्शन घेतले. रात्री भोजन प्रसादी घेऊन मुक्काम झाला. तारीख 22/12/2018 टुमर या गावातील जानकीराम मंदिर असलेल्या आश्रमात मुक्काम करण्याचा प्रसंग आला. येथील आश्रमाची सेवा श्रीमान आदेश कुमार भार्गव यांच्याकडे आहे. त्यांनी भोजन प्रसादी व मुक्कामाची व्यवस्था करून दिली. तारीख 23/12/2018 गाव खंडराज, तालुका बरेली, जिल्हा रायसेन, मध्य प्रदेश येथील 4 बत्ती आश्रमात दुपारी भोजन प्रसादी घेतली. दुपारी नंतर 2:30 वाजता खंडराजहून मंगलोर तहसील बरेली, जिल्हा रायसेन येथील रेवा मंदिर भुवन पोहोचण्याच्या आधी पांडव वनवासात असताना त्यांनी आपल्या पूर्वजांच्या पिंडदानासाठी मैया काठावर थांबून या ठिकाणी विधी केली. त्या ठिकाणी नतमस्तक होऊन पुढील वाटचालीस वराह मुक्कामासाठी पोहोचलो. येथील सीताराम आश्रमात मुक्कामाचा योग आला. तेथील हे छायाचित्रण. तारीख 24/12/2018 केतुधाम मौनीबाई आश्रम करत दुपारी श्रीमान अनारसिंग राजपूत यांच्याकडे भोजन प्रसादी घेतली. धरमपुरी वरून चौरासा या चौफुला करीत श्री सच्चिदानंद घन संस्कृत विद्यालय मंगरोल येथे चहासाठी थांबलो. दुपारी 2:30 नंतर वाटचालीत एका महंताने थांबविले. चहासाठी आग्रह केला. त्यांचे हे छायाचित्रण. रात्री मुक्कामासाठी सुरेशभाई बसकर्मा यांच्या आग्रहाने वाटचालीतील गवताच्या कुटियामध्ये मुक्काम करण्याचा प्रसंग आला. ही कुटिया मैयाच्या किनारी होती. प्रसन्न वातावरण. आम्ही ज्या कुटियात मुक्काम केला त्यांचे हे चित्रण आहे. बाजूला रसोडा असे चित्रण घेतले. तारीख 25/12/2018 मा नर्मदा मडिया, अंडिया वाट, तहसील उदयपुरा, जिल्हा रायसेन येथील महंतांनी बालभोग दिला. दुपारच्या वेळी अनघोरा येथील स्वामी समर्थ मठ येथे दुपारची भोजन प्रसादीसाठी थांबलो. या आश्रमात मराठी माणसांचं असल्यामुळे प्रवासात आपली मंडळी भेटण्याचा आनंद झाला. पोटभर जेवण घेतले. दुपारून वाटचालीस लागलो. त्यावेळच्या भगवान दत्तात्रयाच्या शेजारी महंत असलेले फोटो घेतला. रात्री मुक्कामासाठी हितपुरा येथील विद्यालयात अन्नक्षेत्र चालते. तेथे भोजन प्रसादी घेताना परिक्रमावासी सोबत भोजन करतानाचे छायाचित्रण, तेथील परिसराचे छायाचित्रण, भगवान शिवजी सर्व संतांचे दर्शन झालेल्या मंदिरांनी व्हिडिओ घेतला.
नंतर सकाळी 9:30 वाजता पुढील गावात पोहोचलो. पतई येथील हे चित्रण तसेच हनुमंतरायांचे मंदिराचे परिसरातील सुंदर असे वातावरण मनाला भरड पाडणारे होते. तेथील देवी देवता अवतार कार्याचे चित्रण केले असून महर्षीचे चित्रण अशा बांधकामाने गावाचे वैभव वाढविलेले असून परिक्रमावासींच्या परिक्रमेतील हे मंदिर म्हणजे सनातन धर्माचे द्योतक आहे. 26/12/2018 बळीराजाची तपस्थली असलेल्या बलधारी 4 येथे पोहोचलो. राम मंदिरात भोजन प्रसादीचा योग आला. तेथे परिक्रमावासियांकडून कन्याभोजनचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याकडून भोजन प्रसादी ग्रहण केली. रात्रीचा मुक्काम छतपूर, नैनवारा, रुकवाळा, 4 पाटा, ब्रह्मणघाट करीत सेमरिया झिरी येथे मुक्कामाचा योग आला. तेथे भोजन प्रसादी मिळाली. तारीख 27/12/2018 ब्राह्मणघाट नरसिंगपूर सोडल्यानंतर सार्वजनिक अन्नपूर्णा आश्रमात भोजन प्रसादी घेऊन वाटचालीस लागलो. रात्री श्री गुरु कर्णिका आश्रम, ब्राह्मणघाट, रमण रेवती या आश्रमात मुक्काम झाला. सतधारा येथील हे चित्रण तारीख 28/12. हा सप्तधाराचा किनारा आहे आणि या किनाऱ्याने प्रवास करताना फारच कठीण अशा समस्यातनं जावं लागतं आणि या फत्राळाच्या म्हणजे किनाऱ्याने चालताना पाय केव्हा घसरेल आणि आपण केव्हा जाऊन पडू याचा कोणालाही भरोसा नसतो. काठी टेकताना सुद्धा काठी ही सुद्धा निसटून जात होती. एवढे गुडगुडीत हे दगड झालेले होते आणि या दगडांवरून चालताना केव्हा कपाळमोक्ष होईल याचा कुठेही थांगपत्ता लागत नसे. आणि म्हणून मैयाची परिक्रमा म्हणजे काही खेळ नाही, कष्टाचं जीवन आहे. मैया प्रत्येक ठिकाणी परिक्रमावासींची परीक्षा घेत असते. ही काही सहल यात्रा नाही, सहज यात्रा नाही, सहल यात्रा नाही. परिक्रमा म्हणजे अहोरात्र मैयाच्या सान्निध्यात राहून पूर्ण विश्वासाने जी वाटचाल केली जाते त्याला या परिक्रमेमध्ये फार महत्त्व आहे. आणि आम्ही 4 जण ते महत्त्व जाणून होतो. रस्त्याने चालताना मैयाच्या सान्निध्यामध्ये मैयाची अष्टकं म्हणत होतो, आरती म्हणत होतो, रामकृष्ण हरीचा जप करत होतो आणि अशा नामचिंतनाने प्रत्येक पाऊल एक यज्ञ म्हणून आम्ही चालत होतो. आमच्याबरोबर नरेंद्रभाई चौधरी, त्याचप्रमाणे पंडिया अविनाशजी पंडिया, त्याचप्रमाणे भोरटेकचे रमण भाऊ आणि आळंदीचा महाराज, असे आम्ही 4 जण एक दिलाने एक जिन्सी एकमेकांना सांभाळून प्रत्येक पाऊल हे मैयाचे नामचिंतनाने आम्ही घेत आता अमरकंटक जवळ आलेलं आहे का काय या गोष्टीचा विचार करून आमची पावलं ही पुढे जात होती. कारण मैयाच्या या विश्वासाने ही परिक्रमा आम्ही उचललेली होती आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा शरीराला दुखावा न होता, पाय न मुरगडता, कुठलाही थंडी ताप यांचा कुठलाही त्रास न होता आम्ही हे वाटचाल करीत होतो. पोटाला अन्न असो नसो, परंतु मैयाने आम्हाला कधीही उपाशी राहू दिलं नाही. ज्या ज्या वेळेला विचार केला त्या वेळेला आम्हाला भोजन प्रसादीचा वेळेवर पूर्णता झालेली आहे. आणि अशी ही मैया आपल्या बालकांना कधीही उपाशी झोपू देत नाही किंवा राहू देत नाही. तारीख 28/12/2018 ग्राम गुरुशी लालबाबा आश्रम सोडल्यानंतर पुढील वाटचालीतील आम्ही रमपुरा आश्रम, अन्नक्षेत्र सेवा आश्रम, तहसील नरसिंगपूर येथील आश्रमात ठीक संध्याकाळी 4 वाजता येऊन पोहोचलो. हा आश्रम पुण्याच्या मा नर्मदा परिक्रमावासी चितळे मैया यांच्या प्रेरणेने चालवला जात आहे.
येथील सेवेकरी श्रीमती सौ अनुराधा बेन शेडगे, गाव शिरवळ, सौ विनाताई बाबूराव सुगंधी पुणे यांच्याशी झाला. अनुराधाताई व विनाताईंनी आम्हास मुक्कामाचा आग्रह केला. तुम्हाला आज थांबावेच लागेल. या जिव्हाळ्याच्या शब्दांनी आम्ही भारावून गेलो. पुढे जाण्यासाठी वेळ असताना सुद्धा आमची पावले स्नेहप्रेमाने जखडली गेली. आपली माणसे मध्य प्रदेशात येऊन सेवा देतात या जाणीवेने मन सुन्न झाले. संध्याकाळी रामपुरा येथील लहान लहान 7-8 मुली संध्याकाळच्या आरतीसाठी आश्रमात आल्या. आदिवासी परिसरातील मुली, परंतु सौ अनुराधाताईंनी त्यांना मराठीच्या आरत्यांच्या नित्यपाठामुळे त्या मुले सुंदर आरत्या म्हणत होत्या. मा नर्मदाच्या काठावर त्यांना गुरु म्हणून लाभलेल्या अनुराधा ताईंकडून त्यांनी रामरक्षा, आरत्याच नाही तर योगासनाचे धडे सुद्धा गिरून घेतले. अशा महान कार्यामुळे मी तर गर्भगडीत झालो. काय नाते हो या आदिवासी मुलींसाठी. परंतु अनुराधाताईंची ही सेवा म्हणजे ईश्वर सेवा होती. जिवंतपणाची परिचिती होती. खोलवर प्रभू भक्तीची कोरली गेलेली प्रतिमा. प्रत्येक हृदयातून भगवंत दर्शनाचे काम हे सारे ओसंडून निघत होते. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे सोडून सेवेचे व्रत अंगी करून कुठले कोण काय नाते कुठला स्नेहसंबंध नसताना निर्माण झालेला हा झरामुळे मी विचारांनी सुन्न झालो. अशी रूपे भगवंताचीच असतात याचा भास मला सौ अनुराधाताई व विनाताईच दिसून आला. रात्री हरिपाठ झाला. सकाळी आश्रम सोडताना जीव कासावीस होत होता. परंतु परिक्रमेत न थांबता चालत राहणे महत्त्वाचे असते. म्हणून सकाळचा चहा नाश्ता घेऊन दिदींचा निरोप घेतला. तारीख 29/12/2018 चावरपाटा येथील स्वामी अर्थज्ञानजी यांचे शिव मंदिर रामघाट येथील आश्रमात भोजन प्रसादी घेऊन वाटचालीस लागलो. रात्रीच्या मुक्कामासाठी बरपट्टी गाव धर्मशाळेत मुक्काम झाला. तारीख 30/12/2018 नागा संन्यास आश्रम गोकुळ कुटी घाट येथे दुपारी भोजन प्रसादीसाठी थांबलो. येथे उभ्या असलेल्या मैयाचे साडी नेसलेली मूर्तीचे दर्शन झाले. तसेच नर्मदा मैयाच्या किनारा घाटाला लागून हा आश्रम आहे. रात्रीचा मुक्काम पिपरीटोला या गावी झाला. तेथील ह्या मंदिराचे छायाचित्रण आहे. तारीख 31/12/2018 रोजी सकाळी शीतलपूर जलरहरी घाट शहापूर बिटोनी जिल्हा जबलपूर येथील जयश्री आगवेस हनुमान मंदिर येथील आश्रमात पोहोचलो. तेथे दुपारी भोजन प्रसादी घेऊन पुढील प्रवासात सुरुवात केली. रात्रीचा मुक्काम सहपुरा बिटोनी येथे केला. भोजन प्रसादी घेऊन आराम केला. तारीख 1/1/2019 उजाडली. सकाळी सहपुरा बिटोनी सोडल्यानंतर वाटचालीतील सरस्वती घाट पोहोचल्यानंतर त्रिपुरा सुंदरी देवी तेवरगाव येथे दर्शनासाठी पोहोचलो.
ना करत करत आम्ही अमरकंटककडे वाटचाल करीत होतो. पायाच्या खालचा जंगल हा सरत नव्हता. अशाच वृक्षातनं, काट्याकुट्यातनं, दगडधोंड्यातनं वाट काढत काढत अमरकंटक आता येईल तेव्हा येईल या उद्देशाने, मैयाच्या नामघोषाने वाट काढीत आम्ही चालत होतो. आणि चालत असतानाच कपिल मुनींच्या संदर्भामध्ये विचार आला आणि आपल्याला आता कपिलधारा पाहावयाला मिळतील या आनंदाने खडतर अशा वाटचालीतनं चालत असताना मैयाचा जयघोष करत होतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर म्हणत म्हणत वाट केव्हा सरली कळलंच नाही. आणि पाहतो तर समोर कपिलधारेमध्ये स्नान करणाऱ्यांचा गोगाट कानावर येऊ लागला. तसंच आत्मबल वाढलं आणि त्या आत्मबलातनं वाट काढीत कपिलधारा केव्हा दृष्टीसमोर येते याकडे सर्व मन केंद्रित झालं होतं. आणि आम्ही मैयाच्या उत्तुंग अशा शिखरावरून पडणाऱ्या जलधारांची वाट पाहत होतो. तिथून कपिल मुनींनी जेथे तपश्चर्या केली तेथे कपिलधाराचे दर्शनासाठी आम्ही थांबलो. मैयाचे रूप निखारताना मनाला खूप समाधान वाटले. तेथील क्षणचित्र आपण पाहत आहोत. हजारोच्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक मंडळी आपल्या आपल्या वाहनांनी दर्शनासाठी येतात. याच ठिकाणी महर्षी दुर्वासांनी तपस्थळी आहे म्हणून कैलाश आश्रम असून येथे दूधधारा म्हणून तीर्थस्थान आहे. सकाळी 4 ते 9 वाजता दुधासारखे पांढरे शुभ्र मैयाचे जल या ठिकाणी निघत असते. म्हणून या तीर्थाला दूधधारा तीर्थ म्हणून संबोधले जाते. प्राचीन सिद्ध तपस्थली म्हणून दुर्वासांनी मा नर्मदेला प्रसन्न करून घेतलेले आहे. त्या गुहेतील मा नर्मदाची प्रतिमा विराजमान आहे. पुढे कपिल रोडने अमरकंटक 6 किलोमीटर चालत गेल्यावर पहाडी रस्ता पार करून माईच्या बगिया मध्ये पोहोचलो. तेथील हे शेरावालीचे दर्शन, तेथील सर्व वातावरण रमणीय आहे. आपण जे पाहत आहोत ती हीच माईची बगिया. या ठिकाणी मीरा मैयाचे दर्शन झाले. हाँ, बाबा का दर्शन नहीं हुआ हमको. बाबा कुटे हैं? ऐसे है क्या? वो तट पे है. इधर से जाएंगे जब मिलेंगे. अभी हमको यहाँ हाँ. पीछे से जाना पड़ेगा ना. हाँ ऐसा ही जाना पड़ेगा. हाँ. वो डिब्बा खोल रहे हैं. हट. वहाँ पे पानी है. मैं ये दिखाना. हाँ बेटा, दवा कर दे दो वहाँ पूरा इसमें पानी है, कुछ नहीं है. मैया हम निकले. नर्मदे हर. नर्मदे हर. अरे वाह, नर्मदे हर. अनेक कुत्री अंगावर लोळताना पाहून माणसास किळस येईल असे अभद्र स्थितीत ही मैया या ठिकाणी आहे. अनेक लोक त्यांची सेवा करीत असतात. अस्पष्ट भाषेत ही मैया बोलत असते. त्यांचा आश्रम दुताली बांधकाम झालेला येथे आपण पाहत आहोत. माईचं अवतरण स्थान येथील मूर्ती व महंत यांचे दर्शन झाले. त्यावेळेला आम्ही मीरा मैयाचे घेतलेले हे चित्रण आपल्या समोर आहे. येथे पूजाविधी संपन्न करून तेथील जलपूजा
तारीख 13/1/2019 म्हैसी बगिया. आपण ज्या ठिकाणी नर्मदा मैयाचा उगम झालेला आहे त्या ठिकाणाचा हा व्हिडिओ मी घेतलेला आहे. या ठिकाणी पूजाविधी केली जाते. या ठिकाणी येण्याच्या आधी मैयाच्या या पाण्याने खाली स्नान करून मग पूजाविधी उचलून या ठिकाणी ब्राह्मणांकडून मैयाची आरती अष्टक म्हटलं जातं, पूजाविधी केली जाते आणि आपण जे ओंकारेश्वरवरून समुद्रामध्ये टाकलेलं जल आणि समुद्राचं आणि मैयाचं जल जे आणतो ते या ठिकाणी नर्मदा मैयाचा उगम आहे. या ठिकाणी हे महंत ते जल सोडित असतात आणि ते जल टाकल्यानंतर त्या ठिकाणी मैयाचे जे उगमाचं जल आहे ते आपल्या सोबत आपल्या बाटलीमध्ये भरून देतात आणि आपण ते तीर्थ घेऊन मग वाटचालीला लागतो. आणि अशी वाटचाल करीत असताना सोंडमुळा या मार्गाने आम्ही वाटचाल काढीत निघालो. सायंकाळी 5 वाजता करून आम्ही सोंडमुळा रस्त्याला लागलो. 7 ते 8 किलोमीटर चालून गेल्यावर आम्ही सोंडमुळा येथे पोहोचलो. प्रेक्षणीय स्थळ हजारोंनी प्रवासी भाविकांची दर्शनासाठी येतात. येथील या व्हिडिओमध्ये पंडितजी पुढे चालताना दिसत आहेत. येथील ऋषीमुनी मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे वाटचालीस लागलो. रस्त्यात श्रीयंत्र मंदिर लागले. त्यांचे दर्शन घेतले. ते हे मंदिर होय. रात्री मुक्कामाची व्यवस्था लागावी म्हणून मार्कंडेय आश्रमाकडे वाटचाल केली. तेथेच मुक्काम केला. हे गेट असलेला आश्रम मार्कंडेय मुनीचाच आहे. येथे परिक्रमावासियांसाठी सेवा दिली जाते. तारीख 14/1/2019 रोजी मा नर्मदा अन्न सेवा आश्रम पुणेकर या ठिकाणी सकाळी येऊन पोहोचलो. येथे आमच्या बरोबरीचे नरेंद्र हिरालाल चौधरी या ठिकाणी मुक्कामास होते म्हणून आम्ही या कुटियेमध्ये मुक्कामासाठी थांबलो. सर्व साहित्य लावून अमरकंटक येथील मा नर्मदा मैयाच्या जलाशयात असलेल्या मंदिरांचे दर्शनासाठी निघालो.